टॉपिक नेम इज ग्रामर. विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं बाहुली विद्यापीठच्या ऑनलाईन एज्युकेशन या सत्रामध्ये सहज स्वागत. हा जो व्हिडिओ आहे तो इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण इनडायरेक्ट स्पीच हा एक महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत. त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि पहा. लेट्स स्टार्ट दिस व्हिडिओ. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. To understand the difference between the direct speech sentence and the indirect reported speech sentence, we need to learn the changes that take place, changes in verb tense, in punctuation marks and in personal pronouns. विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच रिपोर्टेड स्पीच, याला इनडायरेक्ट नॅरेशन देखील म्हणतात. इनडायरेक्ट स्पीच समजून घेत असताना आपल्याला त्यामध्ये होणारे बदल सगळ्यात महत्त्वाचे आहेत. ते बदल कोणकोणत्या गोष्टीमध्ये होतात तेही अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामध्ये वर्ब, त्याचा टेन्स, पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे विरामचिन्ह आणि पर्सनल प्रोनाउन्स म्हणजेच जी सर्वनामं असतात ती सर्वनाम ह्यांच्यामध्ये जो बदल होतो तो समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता सर्वप्रथम आपण चेंज इन प्रोनाउन बघणार आहोत. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. ते सर्वनामं कोणते आहेत आणि त्याचं डायरेक्ट स्पीचमध्ये डायरेक्ट स्पीच करताना कोणकोणते बदल होतात ते आपण पाहणार आहोत. समजा जर डायरेक्ट स्पीचचं वाक्य परीक्षेमध्ये आलंच तर त्यामध्ये प्रोनाउन आय जर आलं तर त्याचा ही होतो किंवा शी होतो. यू आलं तर त्याचा ही होतो. म्हणजेच ती व्यक्ती आय यू हे स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे ह्याच्यावरून ही किंवा शी इनडायरेक्ट स्पीचमध्ये लिहिलं जातं. त्यानंतर वी आणि यू जर आला असेल तर अनेकवचनी त्या ठिकाणी दे असा होतो. त्यानंतर वाक्यात जर मी आलं किंवा यू आलं तर त्याचा हिम किंवा हर होतो, स्त्री किंवा पुरुष असेल ते पाहून. जर वाक्यात अस किंवा युवर आलं तर त्याचं रूपांतर देममध्ये होतं. त्यानंतर माय आणि युवर आलं तरीही सुद्धा हिज किंवा हर होते. तर अशा पद्धतीने चेंजेस इन प्रोनाउन म्हणजेच सर्वनामातील बदल आपल्याला करावे लागत असतात. त्यानंतर चेंजेस इन प्रोनाउन आणखीन कोणकोणते आहेत बघा. तर त्यामध्ये जर वाक्यात आवर आलं किंवा युवर आलं तर त्याचं देअर होतं अनेकवचनी. माईन आलं तर हिज किंवा हर होतं. युवर्स आलं तर देअर्स होतं. धिस आलं तर त्याचं दॅट होतं आणि दीज आलं अनेकवचनी तर त्याचं दोज असं रूपांतर केलं जाते. त्यानंतर चेंजेस इन हेल्पिंग व्हर्ब्स. हेल्पिंग व्हर्ब्स म्हणजे तर सहाय्यकारी क्रियापद असतात, ऑक्सिलरी व्हर्ब्स जे असतात त्यांच्यामध्ये काही बदल होत असतात. डायरेक्ट स्पीचमध्ये जर समजा एम इज आर आलं असेल हेल्पिंग व्हर्ब तर त्याचं भूतकाळ रूप वॉज किंवा वेअर होतंय. एम इजचं वॉज होईल आणि आरचं वेअर होईल. तर वाक्यात पास्ट टेन्स असेल, वॉज किंवा वेअर घातलं असेल तर त्याचं हॅड असं रूपांतर होतं. जर वाक्यात हॅव हॅज आलं असेल तर त्याचं भूतकाळ रूप हॅड लिहितात. आणि जर हॅड आलं परफेक्ट टेन्स तर हॅड बीन असं होतं. जर वाक्यात डू आणि डज अशी रूपं आली तर त्याचं भूतकाळ रूप डीड असं होतं. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर आणखीन काही हेल्पिंग व्हर्ब्स आहेत. ते हेल्पिंग व्हर्ब्स कोणते बघा आणि त्याच्यामध्ये कोणता बदल होतो. जर डायरेक्ट स्पीच वाक्यात डीड आलं तर त्याचं हॅन असं होतं. जर कॅन असेल तर त्याचं कुड होतं भूतकाळ रूप. जर भूतकाळ रूप कुड असेल तर त्याचं हॅड होतं. शॅल असेल भविष्यकाळामध्ये वापरलं जाणारं शाल विल त्याचं शूड आणि विलचं वूड असं रूपांतर होतं. वाक्यात मे आलं तर त्याचं रूपांतर माईट असं होतं. त्यानंतर चेंज इन हेल्पिंग व्हर्ब्स. आणखीन काही हेल्पिंग व्हर्ब्स आहेत किंवा इतर काही शब्द येतात वाक्यामध्ये. ते वाक्यामध्ये शब्दाचं रूपांतर काय होतं बघा. जर वाक्यात टुडे आलं तर दॅट डे. टू इव्हिनिंग आलं तर दॅट इव्हिनिंग. टू नाईट आलं तर दॅट नाईट.
टुमॉरो असं आलं तर द नेक्स्ट डे, येस्टरडे आलं तर प्रिव्हियस डे असं लिहावं, नेक्स्ट मंथ आलं तर फॉलोइंग मंथ असं लिहावं, आणि 9 असेल तर त्याचं देनमध्ये रूपांतर करावं. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो म्हणजेच आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची वाक्ये परीक्षेला विचारली जातात. तर टाईप्स ऑफ सेंटेन्स, पहिला आहे असर्टिव्ह सेंटेन्स, म्हणजे आपण याला विधानार्थी वाक्य म्हणतो, विधान वाक्य असं म्हणतो. दुसरा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन्स, त्यामध्ये व्हर्बल आणि आपण म्हणतो WH क्वेश्चन्स अशा प्रकारचे, म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. त्यानंतर तिसरा वाक्याचा प्रकार आहे तो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य, त्याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये करण्यासाठी विचारलं जाते. आणि त्यानंतर चौथा आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य. या आज्ञार्थी वाक्याचे रूपांतर आपल्याला, आज्ञार्थी वाक्य जर डायरेक्ट स्पीचमध्ये आलं तर त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर कसं करतात ह्याची आपण आता सविस्तर माहिती घेणार आहोत. एक्झाम्पल्स पाहतोय आपण. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे साध्या वाक्याचं रूपांतर आपण करतो इनडायरेक्ट स्पीचमध्ये. राम सेड टू श्याम, कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय कॅन डू धिस. राम श्यामला म्हणतो मी हे करू शकतो. आता ही दोन वाक्य आहेत. एक इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं रिपोर्टिंग स्पीच आहे आणि जो सेड टू घालून दिलेला आहे तो रिपोर्टिंग व्हर्ब आहे. म्हणजेच वाक्याच्या बाहेर असलेलं रिपोर्टिंग व्हर्ब आहे, रिपोर्टेड व्हर्ब आहे. आणि वाक्यात इन्व्हर्टेड कॉमा घालून दिलेलं असेल तर ते रिपोर्टेड स्पीच म्हणतो आपण त्याला. त्याच्या बोललेलं तोंडचं वाक्य हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. असर्टिव्ह सेंटेन्सच्या प्रकारे रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे असर्टिव्ह सेंटेन्सचं एक्झाम्पल नंबर 1. आता यामध्ये डायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य दिलेलं आहे. काय आहे बघा, राम सेड कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय कॅन विन धिस मॅच. डायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करत असताना काय होते बघा, काय केलं आपण मगाशी बघितलं त्या पद्धतीनं. राम सेड जे इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचं शब्द आहेत, वाक्य आहेत, त्यामध्ये काहीही बदल करायचे नाहीत. जर सेड टू असेल तर टोल्ड करायचं, पण फक्त सेड असेल तर सेडच ठेवायचं. वाक्य जोडण्यासाठी आपल्याला हे अवतरण चिन्ह काढून टाकावे लागतील आणि इथं कंजंक्शन दॅट लिहावं लागेल. कारण असर्टिव्ह सेंटेन्समध्ये जर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल तर इन्व्हर्टेड कॉमा पहिला रिमूव्ह करून घ्या, वाक्य कुठे राहत आहे ते बघा, त्यानंतर मग इतर बदल करायचं. त्यानंतर आपल्याला पुढचं वाक्य सोडवायचं. या ठिकाणी आय आलेलं आहे, आपण मगाशी बघितलं प्रोनाउनमध्ये बदल आयचं ही किंवा शी होते. त्यानंतर कॅन असेल वाक्यामध्ये तर आपण बघितलं त्याचा भूतकाळ कुड होतो. आणि धिस हा शब्द आलेला आहे, तो धिसचं रूपांतर दॅटमध्ये झालेलं आहे आणि वाक्य पूर्ण लिहितो आपण. म्हणजेच आपल्याला रिमूव्ह द इन्व्हर्टेड कॉमा, सी द रिपोर्टिंग व्हर्ब, त्यानंतर सी द टेन्स ऑफ द व्हर्ब, त्या वाक्याचा शब्दाचा किंवा क्रियापदाचा काळ पहा आणि मग वाक्य सोडवायला घ्या. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल पाहतो आपण. त्या दुसरं एक्झाम्पल काय आहे बघा, डायरेक्ट स्पीचमधलं एक्झाम्पल आहे, असर्टिव्ह सेंटेन्सेस पाहतो अजून. रोहित सेड टू राधिका, बघा रोहित सेड टू राधिका, कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा, माय फादर विल बाय अ न्यू कार फॉर मी टुडे. बघा काय म्हणते, रोहित राधिकाला म्हणतो माय फादर विल बाय अ न्यू कार फॉर मी टुडे. आज माझे वडील माझ्यासाठी नवीन कार खरेदी करतील. बघा इनडायरेक्ट स्पीचचं रूपांतर काय होते, मग असे बघितलं सेड असेल तर सेडच ठेवायला सांगितलं होतं, पण आता इथं ह्या ठिकाणी सेड टू आहे म्हणून त्याचं रूपांतर वाक्यामध्ये साध्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करता, असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच करता सेड टूचं टोल्ड केलं आपण. म्हणजे रिपोर्टिंग व्हर्बमध्ये चेंज करून घेतला, पास्ट टेन्समध्ये घेतला, सेड टूचं टोल्ड केलं. त्यानंतर आपण ह्यातले जे इन्व्हर्टेड कॉमाज आहेत इन्व्हर्टेड कॉमाज काढतो आणि ह्या ठिकाणी आपल्याला दॅट हे कंजंक्शन घालावं लागेल. हिज फादर, आता माय आहे त्याचं हिज किंवा हर होतं म्हणून सांगितलं. इथं रोहित राधिकाला मला म्हणून मायचं काय आलं इथं हिज लिंगी प्रोनाऊन येते इथे फादर. आता विल आहे
ह्या विलचा भूतकाळ होतो वुड. जे आपल्याला त्या टेन्समध्ये चेंज करावं लागेल. हेल्पिंग व्हर्बमध्ये ऑब्जेक्ट व्हर्बमध्ये चेंज करावं लागेल, त्याचा पास्ट टेन्स करावा लागेल. बाय अ न्यू कार फॉर, आता इथं हिम, मी आहे त्याचं काय केलं इथं हिम, आणि टुडेचं आपल्याला काय करतो आपण दॅट अशा पद्धतीनं करतो. म्हणजेच बघा, रोहित सेड टू राधिका माय फादर विल बाय अ न्यू कार फॉर मी टुडे. त्याचं इनडायरेक्ट स्पीच काय झालं, रोहित टोल्ड राधिका दॅट हिज फादर वुड बाय न्यू कार फॉर हिम आणि दॅट डे. आता इथं वुड विलचा वुड केलाय म्हणून इथं बायचा भूतकाळ बॉटायचा नाही. एकदा एका काळामध्ये सुरुवातीला हेल्पिंग व्हर्बमध्ये बदल केला तर पुढच्या काळामध्ये बदल करायचा नाही. क्रियापदाचा काळ अजिबात बदलायचा नाही. आता आपण तिसरं एक्झाम्पल पाहू, म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल. काय आहे, डॉक्टर जोशी सेड टू पेशंट यू नीड टोटल बेड रेस्ट. त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय होईल बघा, वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्बमध्ये चेंज केलं, सेड टू असेल तर टोल्ड लिहा, जर नुसता सेड असेल तर सेडच लिहा. हे आपण असर्टिव्ह वाक्य करत असताना पाहतोय. त्याच्यामुळं सेड टूचं आपण हे काय केलं, टोल्ड केलं. पेशंट आणि डॉक्टर जोशी आहे तसंच लिहिलं. इन्व्हर्टेड कॉमाज काढून टाकले, त्या ठिकाणी आपण दॅट लिहिलं 2 वाक्य जोडण्यासाठी. यू, आता हे जोशी पेशंटला म्हणल्यात, पेशंट पुल्लिंगी आहे स्त्रीलिंग माहिती नाही, ही घाला किंवा शी घातले ते चालेल. शी नीड, इथं सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे, हा यस आहे, V1 आहे, आता राहिलेला ओ आहे. म्हणजे त्याचं रूपांतर काय होतं, साधा वर्तमानकाळचं साधा भूतकाळामध्ये शी घातलं, नीडचा भूतकाळ इथं नीडेड केला, आणि टोटल बेड रेस्ट म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. डायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं रूपांतर आपण काय करतोय, सिंपल पास्ट टेन्समध्ये करून घेतलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 4 तुमच्या लक्षात येईल बघा. आदी सेड टू मानव वी अरेंज्ड अ पिकनिक. जर हे वाक्य बघितलं तर वाक्याचा काळ सगळ्यात महत्त्वाचा आहे. इथं वी काळ हा कुठं किंवा वाक्य कुठलं बघायचं, इन्व्हर्टेड कॉमाज मधलं वाक्य बघायचं. यस प्लस V2 आहे इथं, म्हणजे व्हर्ब पास्ट रूप आहे अ पिकनिक, मग आणि शेवटी आहे ओ. ह्या सिंपल पास्टचं रूपांतर आपल्याला काय होते, पास्ट परफेक्ट मध्ये करायचं आहे. म्हणजेच नेहमीप्रमाणे सगळे बदल, सेड टू आहे, सेड टूचं टोल्ड करा, इन्व्हर्टेड कॉमाज काढून टाका, त्या ठिकाणी दॅट वापरा. वी आहे अनेक वचने, तिथं दे घातलं, आणि सिंपल पास्ट जर असेल तर त्याचं रूपांतर पास्ट परफेक्टमध्ये होतं, म्हणजे हॅड प्लस V3 म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स होतो. तर हा काळ आपला दुसरा आपण पाहिला काळ. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 5 मध्ये आपल्याला काय लक्षात येते बघा. अ टीचर सेड टू स्टुडंट आय विल नॉट टीच यू टुडे. बघा, म्हणजे हा कोणता काय, सब्जेक्ट प्लस शाल विल आहे, म्हणजेच इथं विल आहे आणि त्यामुळे फ्युचर टेन्स आहे, आणि ह्या फ्युचर टेन्स आपल्याला रूपांतर काय करायचं आहे, तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं होतं बघा. सेड आहे त्याचं टोल्ड केलं, त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमर्स काढून टाकले, त्या ठिकाणी दॅट वापरलं. आय इथं शी म्हणजे स्टुडंट ही मुलगी आहे असं गृहीत धरून शी घातलं, जर ही घातलं तर चालतंय. विद्यार्थ्यांना स्टुडंट्स आहे तर दे घातलं तर चालतंय. आता ह्या ठिकाणी काय आहे, इथं टीचर आहेत, त्या टीचरच्या ऐवजी आपल्याला इथं शी आलाय. विलचा भूतकाळ वूड आहे, नॉटमध्ये बदल करायचा नाही. आता इथं यू शब्द आला, यू म्हणजे अनेक जण स्टुडंट्स आहेत म्हणून त्यांच्यासाठी वापरलाय देम, आणि टुडे याचं रूपांतर तुम्हाला माहिती आहे दॅट डे अशा पद्धतीनं. त्यानंतर एक्झाम्पल 5 तुम्हाला लक्षात आलं असतील. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, ह्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपल्याला काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे.
तर इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये काय आहे बघा, रिपोर्टिंग व्हर्ब आहे. त्यानंतर वाक्य जोडण्यासाठी काय वापरायचं आपल्याला इथं, टू ऑर नॉट टू. ज्या ठिकाणी आपण दॅट वापरत होतो त्या ठिकाणी नॉट टू असं वापरायचं आणि रिपोर्टिंग स्पीचमध्ये बदल करायचे आहेत. नेक्स्ट आहे बघा कसं दिलं एक्झाम्पल. हे आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे हे सगळे वाक्य कसले आहेत, आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करा. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच करा. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल, राम सेड टू रमा ओपन द डोअर. आज्ञा केलेली आहे, ओपन द डोअर, दरवाजा उघड. आता इनडायरेक्ट स्पीचमध्ये हेच रूपांतर करतोय आपण. सेड टू नेहमीप्रमाणे टोल्ड करा. आपण काही वेळेला ऑर्डर्ड करतो, मोठ्याने लहानाला असेल तर. जर सैन्यातील अधिकारी असतील तर कमांडेड करतो. जर विनंती केली असेल, प्लीज ह्या वाक्य जर आलं असेल कुठं, तर रिक्वेस्टेड असते ह्या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं आज्ञा कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार आपल्याला रिपोर्टिंग व्हर्ब वापरावा लागेल. इथं राम सेड टू रमा ओपन द डोअर. मग इथं सेड टूचं टोल्ड केलं कसं. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमाज आपण इथले काढलेले आहेत. त्या ठिकाणी वाक्य जोडण्यासाठी इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये जसं असर्टिव्ह सेंटेन्समध्ये दॅट वापरत होतो तसंच इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये टू वापरायचं आणि पुढील वाक्यामध्ये काहीही बदल करायचं नाही, ओपन द डोअर असं ठेवायचं. म्हणजे उत्तर काय येईल तर राम सेड टू रमा कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा ओपन द डोअर. ह्याचं रूपांतर राम टोल्ड रमा टू ओपन द डोअर. अशा पद्धतीनं याचं उत्तर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहतोय आपण ह्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं. तर राज सेड टू संजय. राज संजयला म्हणाला डोंट यूज माय पेन. माझा पेन वापरू नकोस. आता ह्या ठिकाणी वापरू नकोस म्हणजे त्याला काही वॉर्निंग दिलेली आहे, म्हणून ह्या ठिकाणी वॉर्नड शब्द वापरलाय. प्रत्येक वेळेला टोल्ड वापरायला पाहिजेच असं नाही आहे. वाक्यात काय भाव व्यक्त केलेले आहेत, काय सांगितलं, कोणता उद्देश ठेवलेला आहे. म्हणजे ठिकाणी प्लीज केलेलं म्हटलेलं आहे, का ऑर्डर केलेली आहे, का रिक्वेस्ट केलेलं आहे, वॉर्निंग दिलेलं आहे, का सजेशन केलेलं आहे, हे बघायचं आणि त्यानुसार रिपोर्टिंग व्हर्बमध्ये बदल करायचा आहे. आता ह्या ठिकाणी सेट पण आपल्याला इथं वॉर्न वापरतोय आपण. त्यानंतर कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे ते काढून टाकलं. आता इथं डू नॉट शब्द आहे, डोंट म्हणजे ह्यातला डू निघून गेला आणि फक्त राहिला नॉट आणि वाक्य जोडण्यासाठी टू. जे नॉट टू यूज हिज. आता हिज मायचं हिज केला, प्रोनाउन मधला बदल हिज. अशा पद्धतीनं आपण वाक्य केलेलं आहे. पुन्हा एकदा बघा तुम्ही. राज सेड टू संजय डोंट यूज माय पेन. उत्तर असेल राज वॉर्न संजय नॉट टू यूज हिज पेन. अशा पद्धतीनं हे डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं होतं. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3. आता एक्झाम्पल नंबर 3 मध्ये काय सांगितलं बघा. रवी सेड टू सुनीता कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा प्लीज हेल्प मी इन माय वर्क. कृपया माझ्या कामामध्ये मदत कर असं रवी सुनीताला म्हणतो. आता इथं प्लीज शब्द आहे, तो प्लीज शब्द रिक्वेस्ट आहे, म्हणून आपल्याला इथं जेव्हा रिक्वेस्ट वर्ड वापरतो सेड टू ऐवजी त्यावेळेला वाक्यातील आपल्याला काय करावं लागेल, प्लीज काढून टाकावं लागेल. म्हणून रवी रिक्वेस्टेड सुनीता वाक्य जोडण्यासाठी टू आणि पुढचं वाक्य हेल्प मी मला म्हणजेच हिम त्याला इन हिज वर्क. म्हणजेच याचं उत्तर कसं येतं बघा पुन्हा एकदा. रवी सेड टू सुनीता प्लीज हेल्प मी इन माय वर्क. त्याचं उत्तर असेल रवी रिक्वेस्टेड सुनीता टू हेल्प हिम इन हिज वर्क. इन माय वर्कचं इन हिज वर्क. अशा पद्धतीनं प्रोनाउन मधले बदल आपल्याला करायचे आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 इंग्लिश मधलंच आपण पाहतोय. आता या ठिकाणी कसं वाक्य बघा. अन इन्स्पेक्टर सेड टू थीफ. इन्स्पेक्टर चोरांना म्हणाला डोंट वंडर इन माय एरिया. वंडरचा अर्थ भटकणे. माझ्या एरियामध्ये भटकू नकोस म्हणजे फिरकू नकोस. बघा ह्यामध्ये आपल्याला तिथे काय केलं वॉर्निंग दिलेली आहे, म्हणून ह्या सेड टू ऐवजी काय वापरलं इथं वॉर्नड वापरलेलं आहे. अन इन्स्पेक्टर वॉर्न टू थीफ नॉट टू. आता इथं मग अशी डोंटचं वाक्य गेलं आपल्याला. डोंटचं नॉट टू करा. वंडर इन मायचं हिज एरिया.
म्हणजे त्याचं आन्सर काय आलं तर an inspector warned to thief not to wander in his area. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल नंबर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मधीलच आहे. डॉक्टर जोशी सेड टू मिस्टर रामराव. या ठिकाणी से टू आहे, इन्व्हर्टेड कॉमाज आहेत. अवॉइड ऑइली अँड स्पायसी फूड म्हणजे तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा असे डॉक्टर जोशी मिस्टर रामरावना म्हणाल्या. मग आता हे काय केलेलं आहे, ॲडव्हाइस केलेलं आहे. आपल्या लक्षात येईल हे वाक्य कोण काय म्हणलेलं आहे, कशासाठी म्हणलेलं आहे, काय उद्देश आहे याच्यातून. वॉर्निंग तर नाही आहे, रिक्वेस्ट तर नाही आहे, ऑर्डर तर नाही आहे. म्हणून हे काय आहे, डॉक्टरांनी दिलेलं पेशंटला उपदेश आहे, सल्ला आहे. डॉक्टर जोशी ॲडवाइस्ड मिस्टर रामराव. आता ह्या ठिकाणी अवतरण चिन्ह काढून टाकली. ह्या ठिकाणी दॅट वापरतो आपण असर्टिव्हमध्ये, पण ह्या ठिकाणी काय वापरलेलं आहे, टू. कारण इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये वाक्य जोडण्यासाठी टू प्लस मेन वर्ब वापरायचं असते. म्हणजेच इथं टू वापरला, इथं मेन वर्ब आहे टू अवॉइड ऑइली अँड स्पायसी फूड. म्हणजेच डॉक्टर जोशी ॲडवाइस रामराव टू अवॉइड ऑइली अँड स्पायसी फूड. नेक्स्ट एक्झाम्पल पाहतोय आपण 6. एक्झाम्पल आहे, राम से टू रमा प्लीज ब्रिंग मी अ कप ऑफ टी. बघा, मला गरम चहाचा 1 कप आणून दे. आणि इथं म्हटलेलं आहे प्लीज. म्हणजेच काय झालं, सेट टू ऐवजी रिक्वेस्टेड आलं आणि वाक्यासाठी टू आलं. वाक्यातलं प्लीज काढून टाकलं, या ठिकाणी टू ब्रिंग केलं. मी त्याच्यासाठी हिम असा शब्द वापरतो आणि हॉट कप ऑफ टी. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे 7 नंबर दिलेला आहे. विजय सेड टू सलमान. विजय सलमानला म्हणाला, डोंट शो युअर बॉडी ऑन स्क्रीन. बघा, विजय सेड टू सलमान, डोंट शो युअर बॉडी ऑन स्क्रीन. तुझी शरीरयष्टी स्क्रीनवरती दाखवू नको. आता इथं काय झालंय, सलमानला विजय काय करतोय, सजेस्ट करतोय, सुचवतोय, म्हणून सजेस्टेड वापरलेलं आहे. विजय सजेस्टेड सलमान, कॉमा इंटू डबल इंटू कॉमा इन्व्हर्टेड कॉमाज काढून टाकायचे. मग याच्याप्रमाणे डोंट आहे त्या ठिकाणी नॉटचा वापर करा आणि पुढील वाक्य आहे तसं लिहा. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह आहे प्रश्नार्थक वाक्य. आपल्याला सर्वांना विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे की प्रश्नार्थक वाक्याचे 2 प्रकार पडतात. एक आहे तो व्हर्बल क्वेश्चन, ह्याला आपण दुसरं नाव आहे येस नो टाईप क्वेश्चन. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे WH क्वेश्चन, म्हणजे ज्या प्रश्नाची सुरुवात WH शब्दानं झालेली असते अशा प्रकारचे WH क्वेश्चन्स. आणि येस नो टाईप क्वेश्चन्स ज्या प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदानं किंवा हेल्पिंग व्हर्बनं झालेली असते, ऑक्झिलरी व्हर्बनं झालेली असते, अशा प्रश्नांना व्हर्बल क्वेश्चन्स म्हणतात. आणि ज्याची उत्तरं येस किंवा नो अशी येतात अशा प्रश्नांना व्हर्बल क्वेश्चन्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे तर, आर यू रेडी, कॅन यू कम विथ मी, डू यू लाईक धिस. या अशा प्रकारचे तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिले आहेत. कशाचे ते व्हर्बल क्वेश्चनचे. नेक्स्ट, आता ह्या ठिकाणी काय वापरायचं तर रिपोर्टिंग व्हर्ब जो असतो अवतरण चिन्हाच्या बाहेरचा आणि रिपोर्टिंग स्पीच आहे अवतरण चिन्हाच्या मधला, त्याच्यामध्ये आपण ह्यापूर्वी असर्टिव्ह सेंटेन्समध्ये दॅट वापरलं, त्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये काय वापरलं, टू वापरलं. पण आता या ठिकाणी इफ किंवा वेदरचा वापर करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रश्नार्थकामध्ये त्यामधल्या व्हर्बल क्वेश्चनमध्ये वाक्य जोडण्यासाठी इफ किंवा फेदरचा वापर केला जातो. एक्झाम्पल, डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्याचं, व्हर्बल क्वेश्चनचं. राम सेड टू सीता, विल कम विथ मी. बघा, हे वाक्य आहे प्रश्नार्थक, कारण प्रश्नचिन्ह आहे आणि सहाय्यकारी जे आहे ऑक्झिलरी व्हर्ब विल न सुरू झालेलं आहे. याचं उत्तर काय आहे ते बघा, राम. आता सेड टू नेहमी लक्षात ठेवा, जर आपण सेड टूचं टोल्ड केलं मगाशी, त्यानंतरच्या वाक्यामध्ये सेड टूचा
रिक्वेस्टेड, ऑर नो, सजेस्टेड वगैरे केलं. आता या ठिकाणी इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये प्रत्येक ठिकाणी सेट टू ऐवजी काय वापरायचं आहे, आस्क्ड वापरायचं आहे. त्यानंतर वाक्य जोडण्यासाठी आपल्याला वापरतो आपण इफचा वापर केला किंवा व्हेदरचा वापर करा. त्यानंतर ह्या काय करायचं, हे वाक्य आहे, ह्या वाक्याचं SVO प्रमाणे करून घ्यायचं, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशा पद्धतीने वाक्यरचना करून घ्यायची. सरळ रूप देऊन घ्यायचं. म्हणजे वाक्य कसं येईल, यू सुरुवातीला येईल, त्यानंतर विल नंतर जाईल आणि मग पुढचं वाक्य येईल. म्हणजेच ह्या यूचं काय झालं, एकवचनी शी झालं, विलचा भूतकाळ वूड झाला आणि पुढचं वाक्य लिहितो. आणि प्रोनाउन मधला बदल इथं आहे, मीचं हिम झालेलं दिसून येते तुम्हाला. पुढचं वाक्य बघितल्यानंतर तुमच्या क्लिअर लक्षात येईल. एक्झाम्पल नंबर बघा, संदीप सेड टू राम, संदीप रामला म्हणाला, कॅन यू बॉरो मी 100 रुपीज किंवा ₹100, मला तू 100 रुपये उसने देशील का, देऊ शकतोस का. इनडायरेक्ट स्पीच कसं केलं बघा, सेड टू काढून टाकला वाक्यातला, रिपोर्टिंग व्हर्ब आहे त्याऐवजी आस्क्ड वापरलं. त्यानंतर राम आहे तसा शब्द ठेवला, अवतरण चिन्ह वापरलं त्या ठिकाणी, व्हेअर किंवा इफ घालायला सांगितलं, इफ घातलं तरी पण काय चुकीचं होणार नाही. हे याचं रूपांतर केलं, S + V + O न वाक्यरचना करून घ्यायची आणि त्याचं रूपांतर मग पास्ट टेन्समध्ये वगैरे करायचं, मध्ये बदल करायचे, चेंज इन टेन्स करून घ्यायला. यूचं ही एकवचनी इथं आहे, संदीप आणि राम, त्यामुळे ही. त्यानंतर कॅनचा भूतकाळ काय आला, कूड आला आणि पुढं मी जे आहे त्या मी ठिकाणी हिमचा वापर केलो आपण. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3 आहे, त्यामध्ये मीना सेड टू जयेश. बघा लक्ष ठेवायचं आपण, पहिलं रिपोर्टिंग व्हर्ब, त्यानंतर सुरुवातीचा पार्ट आणि प्रोनाउन्स आले असतील तर. बघा मीना आस्क्ड, सेड टूचं काय केलं, आस्क्ड केलं. त्यानंतर व्हेअर वापरलं किंवा इफ वापरायचं, ह्याला आपण काय केलोय, उलट सुलट करून घेतलं वाक्य. यूचं या ठिकाणी ही किंवा शी येते, अनेक वचनी असेल तर दे येणार. आरचं एम इज आर, इथं एकवचनी प्रोनाउन आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे ही, म्हणून आपण केलो आरचं वेअर होतं, पण तरी देखील या ठिकाणी वॉज केलं, कारण या ठिकाणी जो प्रोनाउन आहे तो एकवचनी आलेला आहे म्हणून. आणि पुढं फेदर ही वॉज अ मॅड बॉय अशा पद्धतीनं त्याचं उत्तर येईल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4, नंबर 4 मध्ये काय झाले, जयेश सेड टू मीना, कॅन यू प्रूव्ह दिस दॅट आय एम अ मॅड बॉय. बघा ह्या ठिकाणी सेड टू आहे, ते आस्क्ड केलं, अवतरण चिन्ह काढून टाकली, त्या ठिकाणी इफ घातलं. त्यानंतर ह्याचं रूपांतर वाक्य सरळ रूप करून घ्या, S + V + O, मग त्याचा पास्ट टेन्स करा. शी झालं यूचं, त्यानंतर कॅनचा भूतकाळ कूड झाला. प्रूव्ह धीस आहे, या ठिकाणी धीस आहे, त्याचं काय झालं, या ठिकाणी दॅट केलं. आणि पुढं पुन्हा आणि आय एमचं काय झालं, ही वॉज झालं अ मॅड बॉय. बघा त्यानंतर नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 5. जशी आपण वाक्य घेईन तशी तुमच्या लक्षात येत असेल. बघा रुपेश टू मंगेश, इज युअर फादर ॲट होम, तुझे वडील घरी आहेत का. बघा सेट टूचं काय केलं आपण, कारण प्रश्नार्थक वाक्य आहे. त्यानंतर अवतरण चिन्ह, या ठिकाणी इफ घातलं, हे इकडं करता इकडं क्रियापद, युअरचं हिज झालं, त्यानंतर हिज फादर आलं, त्यानंतर इजचं इथं वॉज झालं आणि ॲट होम, आणि शेवटी प्रश्नचिन्ह काढून टाकायला विसरायचं नाही. त्यानंतर इनडायरेक्ट स्पीच करणे, ज्या प्रश्नाची सुरुवात मागायची सांगितलं मी, व्हॉट, विच, फेन, हाऊ, फेअर, हाऊ मेनी, हाऊ मच इत्यादी जे शब्द असतात, अशा शब्दाने सुरू झालेला जो प्रश्न असतो त्यांना WH क्वेश्चन असे म्हणतात. आता इनडायरेक्ट स्पीच करत असताना बघा एक वाक्य दिलेलं आहे, राम सेड टू रोहित फेअर आर यू. बघा WH क्वेश्चन कसा आहे ओळखायचं आपण, वाक्याची सुरुवात, प्रश्नाची सुरुवात WH ने झालेली आहे, मग रूपांतर करायचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये ह्या वाक्याचं. सेड टू आहे त्या ठिकाणी काय आपण आस्क्ड घेतलं, अवतरण चिन्ह प्रमाणे काय करायची, काय अवतरण चिन्ह, त्या ठिकाणी काय केलं आपण एक नियम, मगाशी
व्हर्बल क्वेश्चनमध्ये यशवंतराव क्वेश्चनमध्ये आपण इफ वापरत होतो, पण आता इफ वापरायचा नाही, कारण असेल आणि त्याचं वाक्यात रूपांतर करायचं असेल इनडायरेक्ट स्पीचमध्ये तर WH चे शब्द तसाच्या तसा ठेवा. मग व्हेअर येऊ दे, व्हेन येऊ दे, विच येऊ दे, हाऊ मेनी येऊ दे वगैरे वगैरे सगळे शब्द आहे तसे ठेवायचे आणि ह्याला आपण सरळ रूप देऊन घ्यायचं. म्हणजेच या वाक्याचं S प्लस O करून घ्यायचं आणि त्याला रूपांतर पास्टमध्ये द्यायचं. म्हणजे त्याचं रूपांतर टेन्समध्ये चेंज करून घ्यायचं, प्रोनाउनमध्ये चेंज करून घ्यायचं. बाकीचे रूल सगळे नेहमीप्रमाणे करायचे. आता यूचं ही झालं आणि आरचं वॉज होतंय, कारण यू एक आहे रोहित आणि त्याचा ही झाला आणि आर आहे, इथं ही एक वचन असल्यामुळं आरचं वॉज हे रूपांतर होईल. एक्झाम्पल नंबर बघा. संगीता सेड टू रंजिता, व्हॉट आर यू डुईंग हिअर. बघा, सेड टू आस्क्ड, अवतरण चिन्ह काढून व्हॉट आहे तसंच लिहितोय. ह्याचं रूपांतर सरळ रूपमध्ये केलं SVO प्रमाणे. यूचं शी झालं, आरचं यूचं शी झालं, आरचं वॉज झालं आणि हिअरचं रूपांतर मात्र इथं देअरमध्ये केलेलं आहे. आणि लक्षात येईल ह्या ठिकाणी जो प्रश्नचिन्ह आहे तो प्रश्नचिन्हाने डबल इन्व्हर्टेड कॉमा मात्र काढलेला आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3. राधिका सेड टू राम, राधिका सेड टू राम, हाऊ मेनी डेज विल यू लिव्ह इन अमेरिका. इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे आपल्याला. सेड टू आहे, आस्कडे लिहिलं, अवतरण चिन्ह काढून टाका. हाऊ आहे तसा लिहिला आहे किंवा हाऊ मेनी शब्द आहे तसा लिहिलेला आहे. डेज देखील हाऊ मेनी डेज एकच शब्द आहे तो, अशा प्रकारे. त्यानंतर विलचा भूतकाळ वुड, वाक्यरचना बदलली. यू इकडे घेतलं, यूचं ही झालं, विल इकडे गेलं, ह्या ठिकाणी वुड झालं, लिव्ह इन अमेरिका आणि पुढील वाक्य आहे त्या पद्धतीनं. म्हणजेच राधिका सेड टू हाऊ मेनी डेज विल यू लिव्ह इन अमेरिका. त्याचं उत्तर असेल राधिका आस्क्ड राम हाऊ मेनी डेज ही वुड लिव्ह इन अमेरिका. एक्झाम्पल नंबर 3 पाहिलेला आहे आपण. त्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जे आहेत म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य जे आहेत त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर कसं करायचं. त्या प्रश्नार्थक वाक्यामध्ये पण 2 प्रकार पडले. एक आहे व्हर्बल क्वेश्चन आणि दुसरा आहे WH क्वेश्चन. त्याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट रूपांतर कसं करायचं ते आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट म्हणजे तुमच्या लक्षात असेल तर उद्गारवाचक वाक्य. एक्सक्लामेटरी सेंटेन्सचा उद्देश कसा असतो. वी हॅव टू एक्सप्रेस आवर फिलिंग्स, मूड, अँग्री, हॅपी, अशा प्रकारचं मूड व्यक्त करताना आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स तयार केले जातात. एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते एक्सप्रेस. बघा, फर्स्ट एक्झाम्पल इज हिअर, हाऊ लॉंग गंगा इज. एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात येते तुमच्या. ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स देअर इज एक्सक्लामेटरी मार्क. आणि त्याचं सरळ सेंटेन्समध्ये रूपांतर करताना काय केलंय, गंगा इज व्हेरी लॉंग. हाऊ वाक्यातलं काढून टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला सिंपल सेंटेन्स करत असताना व्हेरी वापरलेला आहे. नेक्स्ट दिलेलं आहे एक्झाम्पल, व्हॉट अ स्मार्ट बॉय यू आर. म्हणजे याचं सिंपल केलं, व्हॉट निघून गेलं, यू आर अ व्हेरी स्मार्ट बॉय. चला तर मग आपल्याला त्याचं आता मगाच्या प्रमाणेच ह्या ठिकाणी देखील रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि रिपोर्टेड स्पीच आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला दॅट हे कंजंक्शन वापरायचं आहे आणि डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. फॉर एक्झाम्पल नंबर 1, डायरेक्ट स्पीच. फर्स्ट सेंटेन्स, सीता सेड, कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा, हाऊ ब्युटिफुल डिअर इट इज. हे हरिण किती सुंदर आहे बरं. त्याचं सिंपल सेंटेन्स पहिला करून घ्यायचं. इन्व्हर्टेड रिपोर्टिंग स्पीच काय येतंय, इट इज, हाऊ निघून गेलं, लास्टचं व्हर्ब सुरुवातीला आलं, इट इज, हाऊ निघून गेल्यामुळं मध्ये काय आलं, व्हेरी घातलं आणि पुढील वाक्य आहे तसं ब्युटिफुल डिअर. आता हे जे वाक्य आहे काय तुमच्या लक्षात येईल, सीता एक्सप्लेन. आता एक्सप्लेन चालतंय, एक्सप्लेन्ड चालतंय, आश्चर्याने देखील चालते. दॅट वाक्यरचना वाक्यामध्ये कंजंक्शन दॅट, त्या वाक्याचं रूप पास्ट टेन्समध्ये करून घ्यायचं. इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल डिअर. म्हणजे उत्तर काय येईल, सीता एक्सप्लेन्ड दॅट किंवा एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल
डिअर. एक्झाम्पल नंबर 2, सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करणे. रोहित सेड, रोहित म्हणाला. नेक्स्ट एक्झाम्पल, काय लक्ष द्या. रोहित सेड व्हॉट अ हेवी रेन इट इज. अशा म्हणतो तो, किती मुसळधार पाऊस पडतोय हा. ह्या वाक्यामध्ये सेड काढून टाकलं. एक्सप्लेन्ड म्हणा किंवा एक्सक्लेम्ड म्हणा, तुम्ही असं सुद्धा शब्द वापरू शकता. एक्सक्लेम्ड, एक्सक्लेम्ड असं शब्द देखील लिहू शकता ह्या ठिकाणी. रोहित एक्सप्लेन्ड किंवा एक्सक्लेम्ड दॅट. वाक्य कसं आहे, यामध्ये वाक्याचं वापरलं आणि ह्या वाक्याचं काय केलं, स्पष्ट करून घेतलं. म्हणजे व्हॉट काढलं, सुरुवाती शब्द घेतली इट इज. व्हॉट काढल्यामुळे अ व्हेरी, ह्या ठिकाणी अ व्हेरी किंवा एक्स्ट्रीमली चालतंय. अशा पद्धतीने शब्द अ व्हेरी हेवी रेन. आन्सर इज हिअर रोहित एक्सप्लेन्ड that it was a very heavy rain. Next example 3. Yogini said, "What a pity." In that speech, Yogini explained that it was really pity. Next activity number 4. Sandeep said, "How lucky I am." त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना संदीप एक्सप्लेनड, या एक्सप्लेनड आपल्याला काय करायचं, आपल्याला वापरायचं आहे एक्सक्लेम्ड, EXLIMED, एक्सक्लेम्ड असा वापर करा. दॅट ही वॉज व्हेरी लकी. आता आपण काय काय डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करताना काय काय चेंज, एक चेंज इन द पंक्च्युएशन मार्क्स, त्यानंतर चेंज इन सिच्युएशन, चेंज इन रिपोर्टिंग वर्ब, चेंज इन टेन्स, चेंज इन प्रोनाउन्स अँड चेंज इन अदर वर्ड्स. अशा पद्धतीनं आपण बदल करून इनडायरेक्ट स्पीच परीक्षेमध्ये अत्यंत व्यवस्थितपणे लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे इनडायरेक्ट स्पीच जे आहे, दिस इज इम्पॉर्टंट फॉर स्टँडर्ड 9th, 10th, 11th अँड 12th. 9वी, 10वी, 11वी, 12वीसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. काळजीपूर्वक तुम्ही अभ्यासा.